व्हॉट्सअप म्हणेल तर मित्रांनो तुम्ही कशा चांगलेच असायला पाहिजे. तर मित्रांनो ज्या दिवसाची आम्ही 1 वर्ष वाट पाहतो फायनली तो दिवस आलेला आहे. तो दिवस म्हणजे आमच्या एकविराईचा पालखी सोहळा. तर मित्रांनो दरवर्षी पालखीला येतो मी, यावर्षी पण चाललो आहे ना, यावर्षी तुम्हाला पण सोबत घेऊन चाललो आहे. तर मित्रांनो खूप सारी मजा करतो आम्ही, खूप सारे धमाल. तर मित्रांनो सर्व काही दाखवणार आहे तुम्हाला आमच्या पालखीत कसं आयोजन असते काय असते. तर सर्वात आधी आमची पालखी पहिला कोल्हेवाड्यात फिरेल, त्याच्यानंतर आम्ही चालू करू आमची वाट कारल्याला. तर मित्रांनो ब्लॉग तुम्ही बघतच राहा, खूप सारी मजा येणार आहे. चला मग झालं रेडी. आता बॅग ठेवून येतोय आम्ही. डुगू पण येते माझ्यासोबत. चल मग डुगू नाही रे शिंचे, चल तू पण येते ना. काय झालं आपण काय झालं कया. चला मग मित्रांनो बॅग ठेवून येतो. मित्रांनो आता तुम्हाला पालखी दाखवली, ती गावातली पालखी आहे. कालेर गावातून 2 पालख्या निघतात, एक आमची एक गावातली पालखी असते.
वर्ग मित्र हे भाऊ आपले वर्ग मित्र उत्तम डुग्गू माझ्या मागे लागला येते ना तुम्हाला येते ना घरा जा आधीच त्याला टाटा डुग्गू गाईज आता आम्हाला खूप उशीर झालाय या कोलवाड्यातल्या बायका अजून झोपत नाही ना चला दाखवतो तुम्हाला चला मग इथे दरवर्षी आमचा नाश्ता असते दाखवतो निखिल निखिल आपले पालखीचे मित्रांनो सतत आमची सेवा करणारे आमचे मित्र निखिल 3 दिवस सेवा करणारे आमचे निखिल आमची दरवर्षी सेवा करतात ते सोडेवाले दाखवतो पालखी निघलेली आहे आमची कारल्याच्या वाटेला आहे एक गाणी आगरी कोल्यांचा तुझ्या जीव कवरा गो आगरी कोल्यांचा तुझ्या जीव कवरा गो नावानं डोलतय नौका आई तुझे समिंदरानू नावानं डोलतय नौका आई तुझे समिंदरानू तर काहीच आवाज कसा आहे सांगा मान बोला एक विराईचा उदो उदो एक विराईचा उदो उदो मित्रांनो आता मुंबऱ्यामध्ये आम्ही पोहोचलोय फोटोशूट चाललंय थोडा कोकम सरबत मारतोय बघू काय बोलतोय काय ना आता मोबाईल घे मोबाईल घे मित्रांनो थोडा कोकम सरबत मारतोय कारण की गरमी खूप आहे मित्रांनो दुपारच्या स्टॉपवर पोहोचलोय आम्ही मुंबऱ्याला तर थोड्या टायमात जेवण घेऊ इथं आराम करते सर्व चला मग भेटूया नंतर भाऊ पण आहे आपल्या जोडीला संकेत चौधरी पण आहे झाडाखाली निवांत पण आहे त्याला आठवण येते या झाडाखाली बसायला किती मजा येईल बसायलाच जेवणाचा टाइम झालेला आहे आपल्यासोबत अतुल पण आहे अतुल चल मग जाऊया तर जेवायला बघूया काय आहे त्या पण काय काय त्या पण
कशाची भाजी? जेवलो पण नाही ना, तू सांग भाजी कशी झाली? नाही, वाटाण्याची भाजी आहे, अजून कोबीची भाजी आहे, मिक्स भाजी आहे ना, वांगा आहे, डाळ भात, पापड. मित्रांनो आता जातो मी पण जेवायला, मग भेटू जेवून डायरेक्ट. आपल्या जोडीला काय नाव आहे, डोकोमो पण आहे. आपले प्रिय मित्र यावर्षी पालखीला नाही येतो, त्याची परीक्षा आहे. त्याला सांगला तू परीक्षा देऊन तू पुढे जाणार नाही, पुढे जाशील नाही बाई तू. 100% जाईन. मित्रांनो बघा जेवणाची पद्धत, फुल लाईन आहे. भावेश मित्रांनो जेवायला बसलोय मी. आपल्या थोडं कौशल पण आहेत, पण तो जेवत नाही, त्याचा उपवास आहे. कुठला उपवास आहे तुझा? मानव पण आलेला आहे. काय लागतं? चिकन मटन. तर या तुम्ही पण जेवायला, चला भेटूया जेवण. हरेश, हर्षल, चला मग. मस्त छास मारतोय आता स्वप्नील, एकदम फ्री मध्ये. मी पण मारतोय 94. मस्त खाडी ठिकाणी आले स्वप्नील, रम्य हवा खायला सर्व मुळे. मयूर पण आहे. मित्रांनो आता निघतोय, आम्हाला भेट द्यायला आलेले आमचे रोशन भाऊ, मुंबऱ्या भाऊ आहेत. तर आता त्यावेळी घरी जातील इथून, आम्ही जाऊ आता डायरेक्ट. आमची पहिली वस्ती आहे ती पनवेलच्या आधी, तर तिथं आता निघतो आहे. आता पालखी निघते, आम्ही सर्व पोरं निघल्यात. कल्पेश 3 दिवस आम्हाला पाण्याची व्यवस्था करणार आहे, ते कल्पेश मुकादम. मानव काय बोलते मग? मानव पण आम्हाला मुंबऱ्याला भेट द्यायला आलेला, रात्री पण येतो. हा या नक्कीच. काहीतरी खाऊ घेऊन ये आम्हाला, हेमंतला खास करून खाऊ घेऊन ये. ऑडी घेऊन ये मग. आमच्या ऑड्या बिड्या पक्क्या नाही, डंपर पण पक्क्या ना. आमचं ड्रायव्हर नाही, फक्त ड्रायव्हर नाही, ड्रायव्हर असतील ते सांगा. मुंबऱ्यावरून पालखी निघलेली आहे. हा तर मित्रांनो आता आम्ही पनवेलच्या आधी आमची वस्ती आहे. आता डायरेक्ट आपण नाश्ता मध्ये थोडी मजा करू, जल्लोष मध्ये. त्याच्या अगोदर आमचा नाश्ता पण होईल मध्ये. कितीला? 5 वाजता आमचा आता वाजले 3. 5 साडेचार वाजता नाश्ता होईल मध्ये. आमचे अध्यक्ष पालखीचे खूप सारी मेहनत घेतात त्यावेळी पण. कल्पेश काय बोलते मग? मित्रांनो आता चहा प्यायला थांबलोय आम्ही इथे आपल्याला काही लोक झोपले. टी टाइम. एमन बॉयर हॅलो. इंग्लिश माय दोस्त. आय एम कम बॅक. मराठीमध्ये दोस्त तिथे गेलाय तो. आमचा जिगरी यार आहे. हा डुडो. आमचा जिगरी यार आहे तो. दुबई का डुडो. चला आता मित्रांनो चहा पितो आता आम्ही. आला नाही अजून. चाय चाय के साथ एक गुड्डे बिस्किट का मजा ही कुछ और है. अलग अलग स्वाद मिलते हैं हमको. गुड्डे अपने सामने, मेरे सामने एक ब्लॉगर है, बंडा ब्लॉगर. बंडा कुछ बोल सकते हैं? वाइपर डीपी बोल ना यार. थोडा काला परला तरी चालेल. काय बोलू काय? तर काय भेटूया नंतर आपण. भावड्या काला पण. चहा पितोय. 2 गुड्डे बिस्किट घेतले आणि 3 पुढे खाल्ले त्याने पण. या मग तो इथून डायरेक्ट आतून पण आहे आपल्या जोडीला. आता मित्रांनो खूप मजा येणार आहे. चला आई माऊलीचा एकविरा माते की. थोडा आवाज बसलाय गाईज माझा. साखर खायला लागेल होते सकाळी उठल्या गरम पाण्याची घुगड्या आपल्या जोडीला आभी पण आहे आता. ते कालेर गावातले नवीन भाई.
मित्रांनो आता आम्ही आपली वस्ती काय वस्ती धरणा कॅम्प मित्रांनो आता वस्ती धरणा कॅम्पवर आहे आमची रात्रीची. आम्ही तिथेच झोपू डायरेक्ट उद्या डायरेक्ट सकाळी 3-4 ला आम्ही निघू तिथून. चला मग जाऊया. मित्रांनो आम्ही पहिल्या वस्तीवर पोहोचलोय फायनली. आराम करतोय नंतर थोडा गरम झालाय तू. तर ही आमची पहिली वस्ती आहे. बघू शकता एकदम परफेक्ट मध्ये काय दिक्कत नाही आम्हाला. ऋतिक पण आहे इथे. विचारत पडल्यात कुठे पिन लावू. खजाना आहे. जेवण चालू झालेलं आहे. आजचा मेनू बघूया काय आहे. भजी, पनीर टिक्का, जिलेबी, काय त्यांच्या भजी, पनीर मसाला, भजी, भाकर, खोपसा ओके मध्ये आचार्य आहेत आपले भाऊ. ए भाऊ. तर आजचा रात्रीचा जेवण आहे तो भावेश यांच्याकडून आहे आणि दुपारचा होता तो मानव चौधरी यांच्याकडून, माझा मित्र. हर्षल असते इकडे बघ, इकडे या ना. असते कल मित्रांनो ओके मध्ये जेवण झालेलं आहे आमचा. आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. चला टाटा बाय, गुड नाईट.